वेलकम स्टुडंट्स. आज आपण एक्सरसाइज करणार आहोत. लास्ट टाइम आपण काय शिकवत होतो? आपण ॲक्च्युली शिकतोय सिमिलर ट्रायंगल्स आणि लास्ट टाइम आपण सॉल्व एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. सो यू नो हाऊ टू सॉल्व द क्वेश्चन्स विच आर बेस्ड ऑन सिमिलॅरिटी. आणि आज आपण पाहणार आहे प्रॅक्टिस सेट 1.3 दॅट इज ऑन द पेज नंबर 21. टेक्स्टबुक काढा, पेज नंबर 21 ला जावा. सो यू विल फाइंड प्रॅक्टिस सेट 1.3. एकूण 9 त्याच्यामध्ये क्वेश्चन्स आहेत दॅट ऑल दॅट वी आर गोइंग टू सॉल्व वन बाय वन. काय चालू आहे हे सगळं? हे जे आहे वी हॅव प्रूव्ड two triangles as similar triangles by applying some tests. कोणत्या टेस्ट आहेत त्या? यू नो दॅट टेस्ट. त्या टेस्ट 3 आहेत. दोन अँगल, जर दोन्ही ट्रायंगलचे जर 2 अँगल जर कॉन्ग्रुएंट असतील तर बोथ द ट्रायंगल्स विल बी सिमिलर ट्रायंगल्स. करेक्ट. सिमिलरली दुसरी टेस्ट कोणती आहे? SAS. SAS टेस्ट म्हणजे काय? दोन ट्रायंगलच्या जर 2 साइड जर प्रपोर्शनल असतील आणि त्या 2 साइडच्या मधील जर अँगल कॉन्ग्रुएंट असेल तर बाय SAS टेस्ट वी कॅन से बोथ द ट्रायंगल्स आर सिमिलर ट्रायंगल्स. अँड थर्ड टेस्ट आहे SSS. If all the 3 sides of both the triangles are proportional, they are in the same ratio, then we can say that both the triangles are similar triangles. Okay, that's right. चला आपण बघूया हा पहिला प्रश्न काय आहे बघूया. तुमच्या बुक मध्ये दिलेला आहे पेज नंबर 21 वर. There is a triangle ABC and there is a line draw from D to E which is lying on line AC. आणि काय दिले बघा, अँगल B is 75 and अँगल D is 75. म्हणजे दोन्ही अँगल एक दिलेले आहेत. आणि विचारलंय स्टेट इफ ट्रायंगल ABC इज कॉन्ग्रुएंट विथ DEC. आहे का? असेल तर का, कुठल्या टेस्टमध्ये, आणि त्याला परफेक्ट करस्पॉन्डिंग व्हर्टायसेस करस्पॉन्डिंग पेरिंग मध्ये लिहा. असं हे पहिलं वाक्य आहे. राईट द सिमिलॅरिटी ऑफ दिस 2 ट्रायंगल्स बाय अ प्रॉपर 1-to-1 करस्पॉन्डन्स. म्हणजे हे 1-to-1 करस्पॉन्डन्स नाही आहे असा त्याचा अर्थ झाला. सो लेट अस डू इट नाउ. आपल्याला 2 ट्रायंगल जर आपल्याला सिमिलर दाखवायचे असतील तर आयदर SAS और SSS यापैकी एक टेस्ट तरी पास व्हायला पाहिजे. वी कॅन सी फ्रॉम दिस 2 ट्रायंगल्स angle B and angle D is congruent. So we can write down angle B is congruent. 2 पायऱ्यावरती साप is angle D and this is a given. This is given, right? दुसरी गोष्ट बघा, इन ट्रायंगल ABC मध्ये अँगल C आहे. अँगल C आहे ना? आहे. आणि इन ट्रायंगल DEC मध्ये पण काय अँगल C आहे. म्हणजे ह्या दोन्ही ट्रायंगल मध्ये अँगल C काय आहे? कॉमन आहे. सो वी कॅन राईट डाऊन अँगल C इज कॉमन, राईट. B ला D आणि C दोघांचा कॉमन. याचा अर्थ 2 अँगल काय झालेले आहेत? कॉन्ग्रुएंट झालेले आहेत. जर 2 अँगल जर कॉन्ग्रुएंट झाले असतील तर वी कॅन से द बोथ द ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. सो बाय AA टेस्ट we can say triangle. आता ट्रायंगल ABC is congruent with. आता आपल्याला
करस्पॉन्डन्स मध्ये लिहायचं आहे. म्हणजे काय, परफेक्ट 1:1 पेअर मध्ये मॅच करायचं आहे. आता एबीसी मधला बी अँगल म्हणजे कोणता अँगल आहे? एबीसी मधला बी म्हणजे ह्या डीईसी मधला अँगल कोणता? तर डी. राईट. सो बी च्या ऐवजी मी इथं डी लिहीन. करेक्ट. त्यानंतर सी काय आहे? इथं एबीसी मध्ये सी कॉमन आहे, डीईसी मध्ये पण सी कॉमन आहे, तर या सी ला मी हा सी कॉमन केला. मग ए च्या करस्पॉन्डिंग कोणता अँगल उरला? ई. सो दिस इज गोइंग टू बी ई. सो दिस इज रायटिंग इट इन अ प्रॉपर करस्पॉन्डन्स वे. समजलं काय? हे चुकीचं आहे. हा सिक्वेन्स डीईसी चुकीचा आहे. हा ईडीसी इज द करेक्ट वे. म्हणजे याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ झाला अँगल ए इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल ई. डी बी बरोबर, सी कॉमन, ई म्हणजे ए. सो दिस इज कॉल्ड एज अ करस्पॉन्डन्स. अवघड आहे? नाही आहे अवघड. फक्त तुम्ही चुकणार आहे कुठं? तर ईडीसी लिहू काय, डीईसी लिहू काय, सीईडी लिहू काय, ईसीडी लिहू? करस्पॉन्डन्स इज more important. So this is the answer for this. Both the triangles are congruent by AA test, but the right way of correspondence is triangle ABC is similar with triangle EDC. आता हे लिहिल्यानं आपल्याला काय माहिती मिळाली? आपल्याला ही माहिती मिळाली. काय माहिती मिळाली बघूया. So if both the triangles are similar triangles, then their corresponding angles are congruent. Yes, this is congruent, this is common, this is congruent, and their ratio of their corresponding sides is equal. तर आपल्याला काय येऊन कळणार आपल्याला? So from here we can get AB च्या corresponding ED. So AB divided by ED is equal to BC divided by DC, and that is equal to AC divided by EC. तर या मधून आपल्याला हे ज्ञान मिळालं. सो जर दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर करस्पॉन्डिंग साइडचा रेशो काय असणार आहे? इक्वल असणार आहे. सो वी कॅन इझिली determine this value. I hope you understand. Coming down to the second one. Second question काय दिलेला आहे? Are the triangles in this figure are similar? हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत का? जर असतील तर कोणत्या टेस्टने असतील? ह्या दोन ट्रायंगल मध्ये आपल्याला कोणते अँगल इक्वल दिलेले आहेत का? कोणते अँगल इक्वल दिलेले आहेत का? हा अँगल एम आणि अँगल क्यू राईट अँगल आहेत की नाहीत? नाही, दे आर नॉट राईट अँगल्स. दिलेत का? इथं सिम्बॉल आहे का राईट अँगलचा? इथं सिम्बॉल आहे का राईट अँगलचा? नाहीये. सो दे आर नॉट राईट अँगल्स. वी डू नॉट नो. इथं सिम्बॉल असता राईट अँगल तर एम इज इक्वल टू क्यू कॉन्ग्रुएंट झाला असता. पण सिम्बॉल नाहीये. फिगर दिसते म्हणून कन्फ्यूज होऊ नका, चुका करू नका. तिन्ही साइड्स दिलेल्या आहेत. जर तिन्ही साइडचे डायमेन्शन दिले असतील तर इट इज अ क्रिस्टल क्लिअर वी कॅन अप्लाय SSS टेस्ट, ट्रिपल S. म्हणजे रेशो ऑफ ऑल द थ्री साइड्स विथ देअर करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ अदर ट्रायंगल जर इक्वल असतील तर वी कॅन से बोथ द ट्रायंगल्स आर सिमिलर ट्रायंगल्स. बघूया आपण. आता समोरच दिसतंय 6 च्या निम्म 3 आहे. 6/2 3, 8/2 4, 10/2 5. So in this case PQ divided by LM is how much? Is equal to 6/3 and that is equal to 2. Okay. Second, QR divided by MN is equal to 8 divided by 4
and that is also equal to 2. आणि थर्ड बघा PR divided by LN and that is equal to 10/5 and this is equal to 2. So याचा अर्थ these ratios are equal. So by SSS test ट्रायंगल, आता हे PQR जर धरला मी इथं PQR is similar to triangle PQ च्या करस्पॉन्डिंग LM, PQ च्या करस्पॉन्डिंग LM, QR च्या करस्पॉन्डिंग MN and PR च्या करस्पॉन्डिंग LN. So this is okay. Correspondence महत्वाचा आहे. So we proved that both the triangles are similar triangles. आता हे प्रूव्ह केल्यामुळे आपल्याला काय माहिती मिळाली, तर आपल्याला रिझल्ट्स काय मिळाले बघा. We got the results. Angle P is congruent with angle L. Okay. Then angle Q is congruent with angle M. And angle R is congruent with angle M. तर ही आपल्याला दोन ट्रायंगल प्रूव्ह केल्यानंतर आपल्याला हे प्रूव्ह करायची गरज नाही आहे. ही आपल्याला इन्फॉर्मेशन ऑटोमॅटिकली मिळाली. आपल्याला माहिती आहे एका ट्रायंगलला 6 पॅरामीटर्स आहेत, 3 साइड्स 3 अँगल. तिन्ही टेस्ट एखादी टेस्ट क्वालिफाय झाली तर जे 3 पॅरामीटर जे दुसरे आहेत ते ऑटोमॅटिकली क्वालिफाय होणार. ओके, कमिंग डाऊन टू द थर्ड वन. आता थर्ड वन बघा, मी तुम्हाला वाचून दाखवतो. थर्ड वन मध्ये काय दाखवलंय, देयर इज अ पोस्ट, देयर आर 2 पोल्स. One pole is PR and another pole is AC, right? One is 4 meter height, another is 8 meter height, and they are perpendicular on the ground. This is the ground. या ग्राउंडला काय आहेत, परपेंडिक्युलर आहेत. म्हणजे त्यांनी असं दाखवलेलं आहे की दिस इज द ग्राउंड आणि या ग्राउंडला हे काय आहेत, परपेंडिक्युलर आहेत, राईट. So these are the 2 poles, PR and AC. These are the 2 poles. One is 4 meter, another is 8 meter, and they are at right angle to the floor, ground. If the length of the shadow, आता हा pole आहे. So this is the pole, okay. आणि हा दुसरा pole आहे. So this is another pole, okay. आता याची shadow आहे, याची शॅडो एवढी पडलेली आहे. म्हणजे शॅडो जर अशी पडली असेल याचा अर्थ सूर्य असा आहे. सो दिस इज द शॅडो. ही शॅडो आहे, लक्षात ठेवा, दिस इज द शॅडो. मग इथं पण हा शॅडो आहे, करेक्ट. आणि हा जो काय सूर्य असेल किंवा हा जो काय लाईट लावलेला असेल याचा अँगल काय असणार आहे, एकच असणार आहे. आणि या केसमध्ये विचारलंय व्हॉट इज द लेंथ ऑफ द शॅडो ऑफ द पोल AC. AC पोलचं विचारलेलं आहे. आपल्याला जर एक्स काढायचा असेल तर आपल्याला ह्या 2 ट्रायंगलची सिमिलॅरिटी प्रूव्ह करावी लागेल. काय प्रूव्ह करावं लागेल, सिमिलॅरिटी. मग आता सिमिलॅरिटी जर प्रूव्ह करायची असेल तर आपल्याला पर्याय कोणते आहेत, 2 अँगल SAS, साइड अँगल साइड और साइड साइड साइड. आता अँगल आहे का बघूया. तर पहिला आपण मांडू, इथं R आणि C परपेंडिक्युलर दिलेला आहे. सो वी कॅन राईट डाऊन अँगल R इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल C. दिस इज गिवन. दिस इज गिवन, राईट. आता सेकंडली ही जी शॅडो आहे, हा अँगल जो आहे आणि हा अँगल, हे दोघांचे काय असणार आहेत, एक असणार. कारण लाईट जर असा पडत असेल
समजा आपल्याकडे दोन असे हे आहेत असे आहेत, तर लाईट इकडून पडणार, तर लाईटचा अँगल काय असणार आहे, सेम असणार आहे. सो वी कॅन राईट डाऊन this angle P and angle A will be also equal to, angle P will be congruent with angle A. ह्याचं रिझन काय आहे, इट इज द अँगल ऑफ शॅडो, अँगल ऑफ शॅडो नाही, अँगल ऑफ रे म्हणूया आपण त्याला, अँगल ऑफ रे, रे will be same for both the poles. बरोबर आहे ना. सूर्य जर एका ठिकाणी असलं तर सूर्याचा येणारा प्रत्येक ठिकाणी येणारा अँगल काय असणार आहे, एक असणार आहे. हा पोल असू दे किंवा दुसरा पोल असू दे, दुसरा पोल छोटा आहे, अँगल विल बी सेम. सो दिस अँगल विल बी सेम बिकॉज इट इज कमिंग फ्रॉम द सेम सोर्स ऑफ लाईट. Now, if both the angles R आणि P जर सेम असतील तर by AA टेस्ट, आता AA टेस्ट मध्ये काय करू, पहिला हा अँगल घेऊ. सो ट्रायंगल PRQ इज सिमिलर, साफ काढतो. आता P च्या करस्पॉन्डिंग अँगल इथला A, R च्या करस्पॉन्डिंग C आणि Q च्या करस्पॉन्डिंग B. सो ACB. सो ACB, P च्या करस्पॉन्डिंग A, P च्या करस्पॉन्डिंग अँगल A, P च्या करस्पॉन्डिंग A म्हणून P पहिला, A इथं पहिला, R च्या करस्पॉन्डिंग C, सो इथं R मिडलला, C मिडलला, उरला Q च्या करस्पॉन्डिंग शेवटचा अँगल BQ विल बी इक्वल टू B. सो दिस इज बाय विच टेस्ट, AA टेस्ट. कोणत्या अँगल्स आहेत, हे दोन अँगल्स आहेत, R आणि P, A आणि C. सो वन्स वी प्रूव्ह दिस वन, देन व्हॉट वी गेट, देन आपल्याला काय माहिती आहे, जर दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर आता हे काय आहेत, हे AA टेस्टनी दोन ट्रायंगल सिमिलर आहेत तर अँगल Q विल बी कॉन्ग्रुएंट विथ अँगल B नॅचरली. दुसरी गोष्ट, रेशोज ऑफ द करस्पॉन्डिंग साइड्स विल बी इक्वल. सो देन वी कॅन राईट डाऊन रेशोज ऑफ करस्पॉन्डिंग शब्द महत्वाचा आहे, साइड्स विल बी इक्वल. करेक्ट. चला आपण रेशो काढू, मग आपण रेशो काढू. PR च्या करस्पॉन्डिंग इथं बघा, PR च्या करस्पॉन्डिंग AC डिवाइडेड बाय AC is equal to RQ च्या corresponding CB and that will be equal to PQ च्या corresponding AB म्हणजे हा AB. So this is what we get. आता values घालू. So we'll put the values. PR is how much? 4. AC किती आहे 8 and that is equal to RQ दिला किती 6 and CB we have to calculate and that is equal to X. So X is equal to, हा X इकडे घेऊ, so what will get 6 into हा 8 इकडे घेऊ and divided by this 4, so we'll get the answer 4 2s are 12, 6 2s are 4 2s are 8, 6 2s are 12. So this value will be 12. अरे आया कि नहीं आया, अरे आया कि नहीं आया. सिंपल तोंडी उत्तर पाहिजे. हे 4 आणि 6 असले 4 बाय 8 1 डबल आहे तर 6च्या डबल X. पण बिफोर प्रूव्हिंग दॅट
यू हॅव टू फर्स्ट प्रूव्ह दॅट बोथ द ट्रायंगल्स आर सिमिलर ट्रायंगल्स. आणि त्यासाठी वी हॅव फॉलोड द ए टेस्ट. हे पहिले 3 झालेले आहेत. हे पहिले 3 देऊन घ्या. देन विल गो टू द नेक्स्ट 3. तुम्हाला जर माझे व्हिडिओ जर समजत असतील आणि तुम्हाला जर त्याचा फायदा होत असेल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. प्रेस नोटिफिकेशनचं बेल आयकॉन. शेअर युअर कॉमेंट्स. तुमच्या क्वेरीज कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. मी तुम्हाला त्याचं डेफिनेटली तुम्हाला त्याचं उत्तर तुम्हाला मी देईन. मित्रांना सांगा, लाईक करा, सो दॅट एव्हरीवन कॅन टेक बेनिफिट ऑफ दिस फ्री चॅनल. तर आपण नेक्स्ट पुढचं पण आपण बघू, पण पहिला हे तुम्ही लिहून घ्या.